मित्रांनो, आपला चिला रेडी झालेला आहे, बेसन चिला। याच्यावरती आपण फ्लेक्सीड टाकलेले आहे, म्हणजे अळशीच्या बिया टाकलेल्या आहेत वरती। इकडे आपण दही घेतलेले आहे, दह्याबरोबर आपण मस्त चिला खाणार आहोत। मित्रांनो, तुम्ही पण घरी ट्राय करा, स्वस्त खा आणि मस्त राहा। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। नमस्कार मंडळी, कोकणपरी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आज मी बनवणार आहे बेसनचा चिला। तर यासाठी मी चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, इथे 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आणि 1 हिरवी मिरची इथे कापून घेतलेली आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता बेसन ॲड करू। इथे मी 2 ते 3 स्पून बेसन ॲड करतोय। तुम्ही तुमच्या घरच्या माणसांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तेवढं बेसन ॲड करू शकता किंवा चिला ॲड करू शकता। मी ते 3 स्पून ॲड केलेले आहे। त्यानंतर याच्यात आपण ॲड करू कांदा आणि चिरलेली कोथिंबीर। चवीनुसार मीठ ॲड करतोय आपण त्याच्यात। त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण जिरा ॲड करतोय आणि थोडासा ओवा, जो की तो असा करून टाकायचा असतो। आणि आपण असा आपल्या बेसन चिल्याला रंग येईल एवढी आपण इथे हळदी ॲड करतोय। आणि आपण 2 चमचे दही याच्यामध्ये ॲड करतोय आपण। आता आपण याच्यात पाणी टाकून मस्त आपण याला मिक्स करून घेऊ, आपलं म्हणजे चिल्यासाठी मस्त असं बेटर तयार करून घेऊ। आणि आपण याला चांगल्या पद्धतीने आता मिक्स करू। अशा प्रकारे आपलं बेसन चिल्याचं मस्त बेटर तयार झालं आहे। आता आपण चिला बनवायला घेऊ। आपला आता तुम्ही डोसा तवा, फ्राय पॅन, जो पण रेग्युलर तवा असेल, म्हणजे ज्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुमचे हे डोसा वगैरे किंवा चिला बनत असेल, तुम्ही ते भांडे यूज करू शकता। माझ्याकडे हा फ्राय पॅन प्लस डोसा तवा आहे, तर मी याच्यामध्ये आता बनवणार आहे। तर इथे थोड्या प्रमाणात मी त्याला तर तापलेला आहे, तर इथे थोडं आपण तेल ॲड करू। लक्षात ठेवा, पहिल्या वेळेला आपण म्हणजे ज्या वेळेला गरम होतं ना, त्यामध्ये थोडं तेल टाका आणि नंतर तो पूर्णपणे गरम झाल्यावरती त्यामध्ये असं थोडं पाणी मारा, कारण की ना जो पहिला चिला आहे तो तुमचा चिटकणार नाही, नाहीतर तो चांगल्या पद्धतीने होत नाही। तर तेल टाकून मी थोडं पाणी मारलं आणि थोडं त्याला असं फैलून घ्या। आता याच्यामध्ये आपण चिलाचं बेटर ॲड करू। असे मीडियम साईजचे बनवून घ्या। तुम्ही साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवू शकता। हा बेसन प्लस कांदा आणि कोथिंबीर असा चिला आपण तयार करतोय। तर आपण आता थोडी फ्लेम हाय केलेली आहे आणि त्यावरती आपण थोडा काही सेकंदासाठी आपण त्याच्यावरती झाकून देऊ। आता आपण चेक करू आपला चिला कसा झाला। आपला चिला थोडा ऑलमोस्ट वाफेवरती शिजलेला आहे। थोडं त्याच्या आजूबाजूने आपण तेल टाकू, जेणेकरून आपला चिला चिटकला नाही पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने तो शिजला पण। हळूहळू करायचं, चिला चिपकणार।
चिलाचं बॅटर आपण ॲड करतोय. तुमच्या पद्धतीने तुम्ही साईज वाढवू शकता, त्या पद्धतीने तुम्ही चिला बनवू शकता. आपल्याला प्रोटीनयुक्त आणि मल्टीग्रेनयुक्त आपल्याला चिला पाहिजे, त्यासाठी मी याच्यावरती थोडी चिली फ्लेक्स ॲड करतोय, सॉरी फ्लेक्स सीड इथे ॲड करतोय, जे की तो दिसायला पण सुंदर दिसतोय आणि आपल्याला खाण्यासाठी पण तो चांगल्या पद्धतीने लागतो. त्याच्यावरती आपण काही सेकंदासाठी झाकण ठेवू.
मित्रांनो, आपला चिला रेडी झालेला आहे, बेसन चिला. याच्यावरती आपण फ्लेक्सीड टाकलेले आहे, म्हणजे अळशीच्या बिया टाकलेल्या आहेत वरती. इकडे आपण दही घेतलेली आहे, दह्याबरोबर आपण मस्त चिला खाणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पण घरी ट्राय करा, स्वस्त खा आणि मस्त राहा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.